स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची प्रार्थना करून घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश. आदेश. आज मी सर्वांना आपल्या या मठाचे नियम काय याची माहिती काय ते सांगणार आहे. कारण की अनेक लोक येतात मठामध्ये पण विसरतात. पण मठाचे नियम माहिती नसतात. आपण बोर्डवर नियम लिहिलेले आहेत पण लोक न वाचता आतमध्ये तसेच प्रवेश करतात आणि काहीतरी विचित्र प्रकारासारखे काय ना काय करत असतात. कारण की ते 7-8 CC कॅमेरे लावलेले ते दिसत पण नाही डोळ्यांनी. त्यामुळे लोकांना वाटतं काय नाही आहे, काही करू शकतो आपण. असं नाही आहे. तुम्ही कुठल्याही मंदिरात गेलात, कुठल्याही मठात गेलात तर काही मठांमध्ये नियम नसतात. आता इथे अनेक ठिकाणी मठ आहेत पण तिथे नियम नाहीत. या जा तुमचंच घर आहे, कसंही वागा, काही करा. त्या महाराजांना मिठ्या मारा, अंगावरचं वस्त्र काढून घेतलं तरी काही बोलणार नाही. आम्ही तसेच अंगावर असे बोलतात ना, एखाद्या नवीन जोडप्यावरती कशा आपण अक्षता टाकतो तसे महाराजांच्या अंगावर फेकून देतात लोक, टाकून देतात. हे योग्य आहे का? नाही. याच्याने देवाची विटंबना होते. याला श्रद्धा असं म्हटलं गेलेलं नाही. ही अंधश्रद्धा अशी झाली. माझं म्हणणं काय आहे, देवाला मिठी मारण्यानेच देव पावतो का? व देवाच्या अंगावरती अक्षता टाकल्याने देव पावतो का? देवाच्या अंगावरती लांबूनच फुलं फेकून देवाला मारायची त्यापेक्षा दगडच मारा की, टेन्शनच नको. योग्य आहे का? नियम असताना पण लोक नियमाचं उल्लंघन करतात. काय लोक रेलिंगच्या आतमध्ये पाय टाकून तिथं महाराजांच्या दर्शनाला जातात. कॅमेरे लागलेले आहेत, पाहतो. हेचपर्यंत लगेच माणूस इकडं पाय टाकून गायब. पण सांगायचं कारण काय, आपल्या मठामध्ये तर हे नियम कडक आहेत. आणि स्वामी महाराजांनी पण त्या काळामध्ये बघा, तुम्ही जर 200-150 पावणे 200 वर्षापूर्वी मागे गेले तर स्वामींना जास्त गोंगाट आवडायचा नाही. शांतता खूप प्रिय होती स्वामी समर्थांना. त्याच्यामुळं लांबून लांबून अनेक भक्तगण यायचे, त्यांचे अनेक सेवेकरी जवळ असायचे पण कधी गोंगाट नसायचा. शांतता. मुखामध्ये एकच नाम, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हेच मुखी नाम असायचं. गोंगाट तर दूरची गोष्ट राहिली. उद्धट पण बोलता येत नसायचं, मोठ्याने पण बोलता येत नसायचं. कारण की महाराजांना गैरवर्तन आवडायचं नाही. बेशिस्तसारखं राहणं हे स्वामी समर्थांना आवडायचं नाही. त्याच्यामुळं हे का माझे नियम नाही आहेत, हे ईश्वराचे नियम असतात. ईश्वराला जसं आवडतं त्या पद्धतीने आम्ही राहायला हवं. कसंही वागून जमणार नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये कसंही राहू शकता. घरात पण आपण नियम पाळतो. जेवायला बसायच्या वेळेस हातापायावर पाणी घेऊन बसतो, गुळणा करतो, हातापायावर पाणी घेतो, मग आपण जेवण करतो. त्याच्यानंतर परत गुळणा केल्यावरती जेवण झाल्यावर परत गुळणा करतो, चूळ भरतो, गुळणा करतो, हात धुतो व्यवस्थित, मस्त रुमालाला पुसतो, शिस्तबद्ध बसतो. घरामध्ये आपण बसतो का नाही? कुठे बाथरूमला गेल्यावरती स्वच्छ हातापायावरती साबणाने हात धुतो माणूस, करतो का नाही करत? मग आपल्या घरामध्ये जर नियम आपण पाळू शकतो तर मंदिरामध्ये का नाही पाळावे? पाळायला सर्वांनी हवे. कुठल्याही मंदिरात जा, काही मंदिरात नियम नसले तरी चालतील पण तुम्ही नियम पाळा. कारण की तिथल्याच लोकांना शिस्त नाही आहे. त्या लोकांनाच कळत नाही मंदिरात कसं वागावं. तिथलीच लोक मंदिरामध्ये तंबाखू खातील, निंदा करतील इतरांची, तिथं बसून 4 लोक गोळा होतात, टापा मारतात, काही विचित्र गोष्टी करतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी दैवशक्ती राहत नाही. अशा ठिकाणी तिथं दैवशक्ती नाही, फक्त दगडच राहतो. आणि त्या दगडीमध्ये पिशाचेचं वातावरण निर्माण होतं. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे.
म्हणून अशा ठिकाणी जाऊन पण त्या मंदिरात जाऊन पण काय उपयोग होत नाही. नाहीतर अनेक मंदिरात सगळे देव तुम्हाला पावले असते, कारण की त्या मंदिरात देवच नाही आहे, कारण की त्या ठिकाणी नियम नाही, शिस्त नाही, नुसतं गैरवर्तन. प्रत्येकजण आपल्या मनासारखं वागतं, कोणाला मानपान नाही दिला, सन्मान नाही दिला तर तिथं राजकारण होतं, अनेक काही गोष्टी घडतात आणि त्यांच्या घरात पण सुख शांती मानसिक समाधान सगळं निघून जातं अशा लोकांच्या. हे सत्य आहे बरं का, हे पाप मानलं गेलेलं आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबा ज्यावेळेस तुम्ही मठामध्ये प्रवेश कराल, पहिले गेटवरती जे नियम लिहिलेले आहेत ते पहिले वाचून काढा. ते वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही मठातले नियम काय आहेत ते. मठात काही वेगळे नियम नाही आहेत का? आंघोळ करून तुम्हाला मठात यायचं आहे का त्या शनिदेवासारखं वस्त्र काढा, भगवी लुंगी घाला, आंघोळ करा मग जा, असं काय आहे का? नाही. सोपे आहेत, काही अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला पायावर पाणी घ्यायचं ना हातावर पाणी घ्यायचं बस. कारण की बघा, आम्ही बाहेर फिरत असतो, तुम्ही घरनं आलात तरी बाहेर चालता अनेक लोक रस्त्यावरती लघुशंका करतात, कुठे घाण पडलेली असते, कुठे काय हातापायावरती धूळ बसते, पूर्ण अंगावर तर बसतेच, पण आपल्या हाताला का महत्त्व दिलेलं आहे? हात स्वच्छ असावे, कारण त्याच्याने आपण अनेक शुभकार्य करत राहतो. पायावर पाणी घ्यावं, कुठेही गेलं तर ती घाण धुवून निघून जाते. काही लोक असे असतात, लघुशंका केली तरी हातावर पाणी घेत नाहीत, तसेच हात मिळवायला जातात ठँकू करत. कसले ठँकू? माझं मत एकच आहे, पण माणसाने नीट वागावं. स्वच्छता तुमची तर ठेवत नाही, पण देवाच्या दरबारात आलात तर स्वच्छता राखावी माणसाने. म्हणून मठामध्ये प्रवेश करायच्या वेळेस पायावर पाणी घ्यावं, पान तंबाखू गुटखा खाऊन आतमध्ये प्रवेश करू नये, मद्यपान करून आतमध्ये प्रवेश करू नये, म्हणजे दारू. कारण की अशा लोकांना मठामध्ये प्रवेशच देऊ नये, जे गुटखा खाणारे अमुक कुठल्या मंदिरामध्ये. कारण की ते आले ना, बघा इथं आपल्या ठिकाणी बरेच लोक इतके गुटखे खातात ना, अख्खे तोंड त्यांचं बोलतात ना सडलेलं आहे, आणि एवढे थुकतात ना, तसं काय ओकतात आणि अख्खी घाण करून टाकतात. सगळीकडे किटाणू पोल्युशन करून टाकतात सगळीकडे. पण प्रत्येकाने नाही स्वतःच्या जीवाची पर्वा, पण इतरांची तर करा, दुसऱ्याला रोग होणार नाही. आता रोग किती निघाले बघितलं तुम्ही, कोणाला डेंग्यू होईल, कोणाला भलतंच काय रोग होईल, कोणाला काय होईल. आता तुम्हाला 10 दिवस बरं वाटते, 11 दिवशी लगेच ताप थंडी येत नाही का? कुठेतरी शरीरच दुखेल, कुठेतरी घसाच पकडेल, काय ना काय होतच राहतं माणसाला. कशामुळे होतं? स्वच्छता नसल्यामुळे. हीच स्वच्छता आम्हाला सगळ्यांना पाळायची, पण माणूस करायला मागत नाही. बाकी स्वतःच्या हितासाठी भरपूर करतो. अरे जाऊ दे मरते, काय ते मंदिरात तर जायचंय, दगडीचा देव बसलाय. नाही, तुम्हाला दिसत नाही, पण तो तुम्हाला पाहतोय तुम्ही कसे वागताय ते. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला तो काहीही करणार नाही, कारण आपलीच कर्म आपल्याला काळाच्या अधीन नेतात. त्याला देव काही करत नाही. आणि मग डोळे पुसायला पण कोण येत नाही आपले, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, नियम शिस्तबद्ध व्यवस्थित वागायला पाहिजे. मठामध्ये गेल्यावरती, मंदिरात गेल्यावरती शांतता राखणे खूप महत्त्वाचं आहे. आता अनेक लोक येतात, ते खडी साखर शेंगदाणे घेऊन त्या औदुंबरापाशी गोळेच्या गोळे ठेवतात, अख्ख्या मुंग्या आणि ते मुंगळे इथं पाटावर पण तसे ठेवून देतात. बाबा आणू नका तुम्ही त्या गोष्टी. माझी सर्वांना एक प्रार्थना आहे, कोणीही अशा गोष्टी आणू नये. आणले तर ते एक पेपर घ्या, पेपरावरती ठेवा, ते महाराजांना दाखवा, 1 मिनटं समोर ठेवा, ते हातात घ्या आणि तुम्ही ग्रहण करा. पण ते असं टाकून, देव काय भिकारी आहे का तुमच्या खडी साखरेसाठी? दिलं टाकून कसं पण चालले, असं नाही आहे. त्याच्याने आपल्यालाच ते पाप लागलं जातं, योग्य नाही आहे, दुष्क्रम असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती कधीच राहत नाही, आपोआपच ती चालून येते, कारण आम्हीच ओढून घेतो ना ती. म्हणून त्याच्यामुळे या गोष्टी करू नये माणसाने. काही लोक करतात. म्हणून ते मी 1000 वेळा सांगितलं आहे, त्या औदुंबरला कोणी हात लावू नका. ते खूप कडक आहे, ते दिगंबर स्वरूप आहे, अवधूत स्वरूप आहे, एवढं कडक आहे ते, तुम्ही विचार पण करू शकत नाही. आता काही लोकांना वाटतं हात लावल्याने काय होतंही असेल, पण त्यांना काय माहिती. अहो, ज्यावेळेस तुम्ही हात लावता तुम्हाला त्रास होणार त्याचा. म्हणून तिथं जाळी का मारली आहे? बाबा लांबून दर्शन घ्या, काही फुल बिल काही वाहू नका तिथे. तुम्ही इथं पाटावर 1 फुल व्हा, एवढी फुलं आणायची गरज नाही आहे.
फुलं आणायची तर रोज आणा मग गोंड्याची, आम्हाला रोज हार बनवायला लागतो, ते तर कोण आणत नाही. पण सांगायचं कारण काय आहे, हे अशा गोष्टी करण्यापेक्षा ठीक आहे तुम्ही देवाला नारळ ठेवता, उत्तम आहे, छान आहे, सुंदर आहे, नारळ पण का ठेवावा? नारळाचं पण लोकांना महत्त्व, फक्त नारळ ठेवला चाललो मी. अरे पण चाललो त्याच्या मागचा कारण काय माहिती आहे का तुम्हाला? का ठेवावा नारळ? कशामुळे ठेवावा? कशासाठी ठेवावा? तुमचा आमचा हा देह नाशवंत आहे. काय? हा देह नाशवंत आहे आणि तो नारळ पण नाशवंत आहे. काय? नारळाची पण बळी दिली जाते. आता तुम्ही तर कोंबड्या बकऱ्याची तर बळी देऊ शकत नाही, याला अंधश्रद्धा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये याला एक बळी म्हटलं गेलेलं आहे. देवा आमच्या अंगावरती कुठलं संकट येऊन नको देऊ, आमचा हा नाशवंत देह कुठं खराब होऊन नको देऊ, आम्हाला कुठला त्रास होऊन नको देऊ, आमच्या घरातली इडापिडा भूत चेटूक सगळं नष्ट कर. हे श्रीफळ, हे नाशवंत फळ हे तुझ्या चरणाशी ठेवतो आणि हा नाशवंत देहाचा सांभाळ कर. नाशवंत देह ना तुमचा आमचा, कामर आहे तुम्ही नाही ना, त्याच्यासाठी नारळ ठेवावा. काय ठेवावा? काय लोक नारळ फोडतात, म्हणजे देवा मी तुला हा प्रसाद म्हणून बळी दिला, आपण आमचा जीव नको जाऊन देऊ कुठे, म्हणून नारळ फोडला जातो. येते का लक्षामध्ये याच्या मागचं कारण? पण लोकांना समजत नाही. लोक फक्त घाण करायची, फक्त घाणीतच आम्ही लोळणार, आम्हाला स्वच्छता आवडतच नाही. पण त्याच्याने काय होणार आहे? नुकसान तुमचं होणार आहे, विटंबनाची देवाची होणार, पाप तुम्हाला लागणार. हे सत्य आहे बरं का, ही काळ्या दगडीची पांढरी रेघ आहे. त्याच्यामुळे मी हजार वेळा सांगितलं औदुंबरला हात लावू नका, प्रदक्षिणा मारा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 11 मारा, 108 मारा, तुमच्या मागची इड्यापिडा अशीच निघून जाईल औदुंबरला प्रदक्षिणा मारल्याने. कारण साक्षात तिथं 64 योगिनींचा वास आहे, साक्षात दिगंबर स्वरूप महाराज बसलेले आहेत तिथे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, काय लोक येतात कधी पण उगवतात, 2 वाजता 1 वाजता, महाराज आमच्यासाठी मठ खोला. अरे बाबांनो, मी अंबानी आला तरी मठ नाही खोलणार, इथले नियम आहेत ते. अनेक लोक आले, महाराज आमचे पाहुणे आलेत, आमचे मामा आलेत, आमचे काका, मग मी काय करू, पाय पडू का त्यांच्या? असं नाही चालणार. इथं नियम आहेत, नियमातच राहणे. शिस्त म्हणजे शिस्तच. कोणी आला तरी त्याला मठ उघडला जाणार नाही. सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत सर्वांना मठ उघडाय. 12 ते 4 बंद असतो, 4 ते संध्याकाळी जोपर्यंत काळोख पडत नाही तोपर्यंत मठ चालू असतो. हे नियम आहेत. हे काय आज आहेत का? 12 वर्ष पूर्ण झाली मठाला. पण मी परत का सांगतो रिपीट, लोकांना समजायला पाहिजे. पण लोकांना कळत नाही, अज्ञानासारखे वागतायत. देवाने बुद्धी दिली पण विवेक नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी सत्संग असतो, प्रबोधन असतं, ते ऐकायला पाहिजे प्रत्येकाने. पण आम्हाला आळस, कोण बसणार? लोकांना अर्धा तास बसायला पण त्रास येतो, घड्याळाकडे बघतात, पहिली वर बघतील, नाही चवा महाराज कधी बंद करतात काय नाही, कंटाळा आला मला. म्हणजे अर्धा तास पण इतरांना बसवत नाही, इतकी बेकार अवस्था आहे. मग 2 तास कीर्तन मनापासून बसतात का नाही हेच मला समजत नाही. कीर्तनात भजनात बसलात ना तुम्ही तर आपल्या मागची इडा पिडा निघून जाते. हे प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं आहे, रामायणामध्ये लिहिलेल्या आहेत गोष्टी, पण आम्ही वाचन करत नाहीत त्या गोष्टी. आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत. त्याला काय फक्त काय पुण्य करण्यासाठी कुठे काय दानधर्मच करायचं आहे का तुम्हाला? कुठे काय वेगळ्या पद्धतीनेच काय करायचं आहे का? असं पण नाही आहे. तुम्ही सत्संग ऐकला तर त्याच्यातनं बुद्धीपेक्षा तुम्हाला विवेक येईल. मग कसं वागायचं, चांगल्याची पारख करता येईल. म्हणून सत्संग अटेंड करावं. पण आता काय लोक गणपतीत बिझी दिसतात. आज जरा कमीच दिसले मला बरं का. गणपतीत आहेत, गणपतीत. आता गणपती विषय निघाला एक बरं झालं. मी आता 2-3 वेळा तर गणपतीबाबत तर बोललेलंच आहे. ठीक आहे, बोलूया आपण, पण आपले नियम चालू आहेत. ते नियमच सांगणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ज्या वेळेस तुम्ही मठामध्ये प्रवेश करता त्यावेळेस सेल्फी काढू नका. पहिले आलेल्या लोक काय करतात माहिती आहे का, दर्शन नाही घेत, आल्या पहिले सेल्फी. महाराज डोळे उघडे ठेवा, खचाक. म्हणजे स्वामींना पण सर्वसामान्य माणसांमध्ये गिनती करता कुठे पाप फेडणार.
स्वामींसमोर सेल्फी काढता तुम्ही. स्वामींना आवडत नाही या गोष्टी. तुम्ही कधी त्या काळामध्ये गेले का? स्वामींच्या काळामध्ये स्वामींच्या आज्ञा न घेता फोटो काढले तर आला एक तरी फोटो आला का? माकड्या बिकड्याचे फोटो यायचे. माफी मागितली, क्षमा मागितली, त्यावेळेस महाराज चाल निकालो, एक फोटो काढ चल. त्यावेळेस तुम्हाला आम्हाला स्वामी महाराजांचा चेहरा पाहायला मिळतोय, हा ओरिजिनल चेहरा. नाही तर पाहिला असता का तुम्ही? आम्ही ईश्वर आहे हो, अनादी कालापासून कधी होता काय होता कोणालाच माहिती नाही. महाराज कुठे होते, काय होते, कुठून आले, कुठे प्रगट झाले हे कोणालाच माहीत नाही. प्रत्येकाने आपल्या आपल्या मनाने लिहिलेले, पण हे शक्य नाही. महाराजांची कुंडली काढणे शक्य नाही. माझे तरी विचार आहे वैयक्तिक. मूळ ब्रह्माची कोण कुंडली काढेल का? काढू शकतो का मला सांगा? अहो आता तुम्ही जुन्या पिढीमध्ये एक पिढी 2 पिढ्या मागे गेल तर आपल्या तुमच्या स्वतः आताची पण पिढी आहे 60-70 वर्षाची माणसं, त्यांना त्यांची जन्मतारीख माहिती नाही. माहिती आहे का? आणि तुम्ही महाराजांची कुंडली काढायला चालले. एवढे परमहंस झाले. अरे योगियांचे योगी, त्यांना शोध लागला नाही स्वामींचा. देवांचे देव, त्यांना शोध नाही लागला स्वामींचा. तुम्हा आम्हाला शोध लागणार आहे का भक्तांना? अरे आपण फक्त सेवक म्हणून राहावं, आपण एक चाकर म्हणून राहू. ते मालक आहेत आपले. कोण आहेत? मालक आहेत ते आपले. मालकाला कुठे प्रश्न विचारायचा असतो का? आताच काही मुली आलत्या, मार्गदर्शनच करत होतो मी. 3 वाजलेले, मला 2:45 का 2:30 वाजलेले. माझ्यासमोर सेल्फ्या काढतात खडाखड खड्या. अरे मी मार्गदर्शन करतो इथं, म्हणजे धन्य आहे माता पिता. हां, मुली साड्या बिड्या घालून छान सुंदर देवीचं रूप, पण या देव्या भलतेच फोटो काढतायत. शिवाय इथे उभे राहून माझ्यासमोर पाया तर पडल्याच नाही महाराजांच्या, स्वामींच्या पाया पडल्याच नाही, फोटो काढतायत स्टाईलमध्ये उरायचं असे. धन्य आहे म्हणलं बाळांनो, तुम्ही गार्डनमध्ये आलात का? कुठल्या बगीचेमध्ये आहात का? कुठे निसर्गरम्य वातावरणामध्ये उभेत आहात का तुम्ही? नाही ना. तुम्ही मठात आलायत. कशासाठी आलायत? मठात स्वामी दर्शनाला आलायत तुम्ही. स्वामींकडे काहीतरी मागा तुमच्या हिताचं. तुम्ही तरुण पिढी आहे, तुमचं भवितव्य कसं उज्ज्वल होईल हे स्वामी चरणाशी प्रार्थना करा. ही स्वामी चरणाशी प्रार्थना करा. पण आम्हाला ती नाही करायची, आम्हाला सेल्फी काढायचे नटून थटून. बघा मी मठात गेलते, काय छान फोटो आला माझा. या मोबाईलांनी इतकं वाटोळं केलं आहे ना आताच्या पिढीचं, तुम्ही विचार पण करा. काढा, मी बोलत नाही फोटो काढू नका, देवाचा आवडतोय ना तुम्हाला, थोडं गेटच्या बाहेर जा. गेटच्या बाहेर एक फोटो काढा. तुमचे कुठे फोटो काढता? तुमचे देवासंगती फोटो काढल्याने महाराज काय तुम्हाला वैकुंठात घेऊन जाणार आहे का? चल मी तुला ब्रह्मांड फिरून आणतो, तू माझी सेल्फी काढली, मी मुख्यमंत्री आहे, तू ये माझ्या बाजूला फोटो काढ. असं पण आहे का? अरे त्या विश्वनायकासमोर कसं वागायला पाहिजे? चांगले चांगले म्हातारे पण बिथरत चाललेत, त्यांनाही कळत नाही आपण महाराजांसमोर कसं उभं राहावं. असे उभे राहतात पाटीलसारखे. या पाटील बसा बोकांडी. अरे काय तुमची अवस्था आहे? हां, असं कुठं वागायचं असतं का? हां, कसं राहायला पाहिजे मठामध्ये? अशा आता असं करून महाराजांसमोर छातीत आणून कसं चांगलं होणार बाबा तुमचं? कधी कळणार? असं न वागता तुम्ही त्यांच्या पाया पडायला आलाय, तुम्ही शरण आलायत त्यांना. खाली मान घालून या, स्वामी या दासाला चरणाशी ठेवा. अनेक जीवनामध्ये आमच्या अडीअडचणी आहेत, आम्ही खूप त्रासलेलो आहोत, आमच्या अंगावरती अनेक संकट आहेत. मग याच्यात आम्ही कसं बाहेर पडावं? बघा स्वामी तुम्हाला रस्ता दाखवतात का नाही दाखवत? ते ऐकतात. अहो हाच एक देव असा आहे, चालता बोलता देव आहे. ते सगळं काय आपलं ऐकतात. मनापासून तळमळीने श्रद्धेने प्रार्थना करा. जसं तुम्ही तुमच्या जीवनात कशी पिढे डोळ्यात अश्रू येतात, तसं महाराजांसाठी एकदा अश्रू काढून बघा. बघा महाराज कसे धावून येतात, तुमची कामं कशी करतात. तो वरवर आम्ही पाया पडतो, आम्ही सेल्फीतच अख्खा दिवस आमचा घालवतो. फोटो काढा मी नाही म्हणत नाही, सगळ्यांना हौस असते बाबा माझा एक चमकुगिरी मस्त छान फोटो यायला पाहिजे. किती लोक असे आहेत, काय बाबा लोक तर मेकअप करून यूट्यूब चॅनलला बसतात. बघितलं का तुम्ही लोकांनी काय काय करतात आणि काय काय करतात? अरे काय गरज आहे? देवाने जे तुम्हाला मुख दिले त्या पद्धतीने बसा ना. नशीब त्या नारद मुनीसारखा माकडाचा चेहरा नाही केला तुमचा.
जसं विष्णूनी नारद मुनीचा माकडाचा चेहरा केलता, एखादी त्याला मुलगी आवडली म्हणून आपल्या भाषेत बोलतो आपण. आता तेवढी कथा सांगायला वेळ नाही आहे, पण देवाची लीला आघात का देवालाच लग्न करायचं होतं तर देवाने दिलं माकडाचं स्वरूप, सगळे लोक हसायला लागले. तशी तुमची विटंबना व्हायला नको. उद्या फोटो काढायचा आणि तुमचं अंग आणि चेहरा माकडाचा. महाराज काय करू शकतात बरं का, तेवढं भाग्य पण नाही तुमचं असाही फोटो यायला. तेवढं पूर्वपुण्य असावं लागतं. अरे महाराजांनी म्हणजे माझ्याकडे लक्ष दिलं, तेवढा तरी माकडाचा चेहरा आला तरी महाराजांनी लक्ष दिलं तुमच्याकडे, असंच समजावं. अशा घटना घडलेल्या आहेत अनेक. माझ्याजवळ पण अशा काय घटना, आम्ही गेलो अनेक स्वामींचे फोटो काढले सेवेकरांनी, एकही फोटो आला नाही. आपल्या इथल्या मठाची घटना नाही आहे, दुसऱ्या मठाची आहे, मला माहिती पण नाही, पण एकही फोटो आला नाही. मोबाईल तर एकदम भारी, 1-1 लाखाचे 2-2 लाखाचे मोबाईल, पण एकही फोटो आला नाही, एकही फोटो आला नाही. सगळे ब्लँक, म्हणजे अदृश्य शक्ती, सगळे अदृश्य झाले फोटो. हे का होतं? कारण की स्वामींना आवडत नाही. त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय आपण असं विचित्र वागू नये. पण आम्हाला वागायचंच आहे आणि कर्माचीच फळं भोगायची, तर त्याला कोण काय करणार? असं करता कामा नये. इथं रुबाब नाही चालणार, इथं लहानात लावून राहणे. तुम्ही कुठल्याही मठात गेले तर शिस्त पाळलेले महत्त्वाचे. ज्यावेळेस तुम्ही मठात दर्शन घेता, शांत बुद्धी ठेवा, गोंगाट करू नका. महाराजांचं दर्शन घ्या, तुमच्या मनातली काही इच्छा इथं व्यक्त करा, स्वामींना करा, कुठल्या बाबाला नका करू. इथं बसा 10 मिनटं किमान, मी बोलत नाही 2 तास बसा, 10 मिनटं तरी तुमच्यासाठी स्वतःसाठी नाम घ्या स्वामींचं. शांत बसा, मनातल्या मनात घ्या, या तुमच्या कानापर्यंत आवाज जाईल अशा पद्धतीने नाम घ्या. ते नाम महाराजांपर्यंत पोचलं जातं. पण आम्ही कुठं घेतोय? आम्ही आलो, दर्शन घेतलं, हाजी केलं आणि चालले बोंबलत. काय उपयोग आहे त्याचा? 5 मिनटं पण कोण मठात बसत नाही. किती लोक येतात मठामध्ये, पण बसायला वेळ नाही. पण आम्हाला 10 मिनटं बसायला वेळ नाही. आम्हाला निंदा करायला अख्खा दिवस जाईल आमचा, ते कामाकडे पण लक्ष राहणार नाही आमचं. पण पहिली निंदा करू दे, पाट्यावर वाटू दे आम्हाला. पण ते वाटल्याशिवाय पण ठसका लागत नाही दुसऱ्याला. जोपर्यंत त्याला ठसका लागत नाही तोपर्यंत आम्ही पाट्या वाटायचं काही कमी करत नाही. अशी लोकांची अवस्था आहे, काय सांगायचं. पण त्यापेक्षा स्वामी महाराजांना शरण जा, नियम पाळा. इथं वेगळे काही नियम नाही आहेत, एकदम सोपे, साधे सोपे. हातापायावर पाणी घ्या, गोंगाट करू नका, मैदानात पुढं बसू नका, बसायचं 10 मिनटं, स्वामींचं नाम घ्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाला निघून जा. काय मंदिरं फक्त कशासाठी झाले माहिती आहे का? लव पॉईंट झालेत, लव पॉईंट. बघितलं तुम्ही, लव पॉईंट झालेले. मग हे लव पॉईंट चांगले आहेत का? त्यांचे संसार कधीच सुखाचे होणार नाही, लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी तुम्ही देवाची विटंबना करताय, देवाच्या आवरामध्ये तुम्ही बसताय, ती पवित्र भूमी, यज्ञभूमी, त्या यज्ञभूमीमध्ये अनेक मुलं मुली येऊन बसतात, टाईमपास करतायत. कारण की मी स्वतः मढीला गेल्यावरती त्या ठिकाणी बघितलं, ज्या ठिकाणी गोरक्षनाथांनी जो सुवर्ण डोंगर केलता, त्या डोंगर पहिला स्टार्टिंगला वेगळा आहे, तिथं गेलता लव पॉईंट करून टाकला आहे. मुलं येऊन बसतात. अक्षर तापलो मी तिथे, बोललो सगळ्यांना मी थांबत नाही अशा वेळेस. काय लावले तुम्ही लोकांनी? साक्षात सिद्धस्थान मानलं गेलेलं आहे याला. आणि इथली ट्रस्टी काय करते म्हणलं, इथली लोक काय करतात, इथले भाविक काय करतात म्हणलं. अशी घाण इथं बसते आणि विचित्र चाळे करतायत. अशा लोकांना पहिलं बाहेर काढा, नाही तर पोलिसांच्या हातात द्या, नाही तर त्यांच्या आईवडिलांना आणा, त्याच मंदिरात लग्न लावून द्या. पण देवाची पण जागा या लोकांनी सोडली नाही. विटंबना, सगळीकडे विटंबना. मी बोलत नाही प्रेम वाईट आहे, पण प्रेम कुठे करावं, काय करावं ही तरी अक्कल पाहिजे. प्रेम आता फक्त वासनेमध्ये रूपांतर आहे त्याचं. प्रेम राहिलं नाही कुठे, फक्त वासना. प्रेम तरी कळतं का लोकांना? आता प्रेमाची उपमा सांगायला गेलं तर मग मला त्याचा डीप घुसावं लागेल, पण तेवढा वेळ नाही आता आपल्याकडे. पण सांगायचं कारण काय, वागू नये अशा गोष्टी, असं करू नये. शिस्त म्हणजे शिस्तच पाळणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मठात आल्याने मोठ्याने बोलू नये, नियमात राहावं, शिस्तीत राहावं, गैरवर्तन करू नये, बेशिस्तसारखं वागू नये. जसं स्वामींना आवडतं त्याच पद्धतीने माणसाने राहावं. काय लोक त्या बोर्डवर वाचतात तरी इथे येऊन चपल्या काढतात, इतकी विचित्र लोक. काय लोकांना पायावर पाणी घ्या, पाय आपटत जातं. अरे कर्मदरिद्र्या, पुण्य घेऊन जातं का कर्म वाढून जातो? पाय आपटत गेला मंदिरातनं, म्हणजे किती कर्माची फळं वाढवली.
त्याच्यामुळं सगळ्या घरच्यांना पण भोगावं लागतं. अरे माणसाने ऐकायची ताकद ठेवावी. एखादं लहान मूल बोललं, ओ दादा पायावर पाणी घ्या, हां कळतं तू नको सांगू मला. आता एवढीच काय त्याच्यात अपमान झाला. आता त्याला माहिती नियम आहे तिथे. तो जर बोलला दादा आई मावशी काकी काय बोलत असेल तरी लोकांना अपमान वाटतो. मला अरे पायावर पाणी, पाय कापून येऊ नये बोलला तो, पायावर पाणी घेऊन या. हे नियम असतात, पण काही ठिकाणी पाळत नाहीत नियम. काही ठिकाणी काय अनेक मंदिरांमध्ये असे, तरी आपल्या मंदिरांमध्ये आपण कोणा असं ठेवलं नाही बाबा तुम्ही जीन्स घाला, हाफ चड्डी घालू नका, घालून येऊ नका, असं काय बोललं का कोणाला? नाही, या बिंदास या, पण बाबांना फुल कपड्यांमध्ये या, नागडे उघडे येऊ नका. फक्त काय लोक पिकनिकला येतात एवढ्याच चड्ड्या घालतात आपल्या, मग अंडर पॅन्टीच ये ना, कशाला आतमध्ये येतो, हिंड इथं येऊन गोल गोल फिर असा. एवढे विचित्र प्राणी आहेत ना, ते मुके प्राणी परवडले, त्यांना अक्कल आहे, पण माणसाला अक्कल नाही. आहे का? नाही. विनाशकाली विपरीत बुद्धी, अशी माणसांची अवस्था झालेली आहे. पण आता ऐकायच्या पलीकडे आम्हाला स्वतंत्र आहे, आम्ही आमच्या मनासारखं नागडे फिरा, काय करायचं आम्हाला? आमचं सांगायचं काम आहे, ऐकणं ना ऐकणं तुमचं काम आहे. आपली हिंदू सनातन संस्कृती आता लोक सोडत चाललेत, आता फॉरेनर संस्कृती बाळगत चाललेली आहेत. तुमची आमची गोरगरिबांची मुलं पण काय करतात माहिती आहे का? हे टी व्हीवरती बघून, हे सोशल मीडियावरती बघून, अनेक काय टी व्हीवरचे सिरियल बघून, अनेक काही गोष्टी पिक्चर बघून कसे वागायला लागले बघितलं तुम्ही? अहो आईवडिलांना कळत नाही, बाजूला मोबाईल वाजतोय तरी. इतकी बेकार अवस्था आहे, कळतं का? आणि कळाल तरी हिंमत नाही बोलायची पोरांसमोर, हिंमत नाही आपल्याच कारण की आम्हालाच संस्कार नाही तर आमच्या मुलांना कधी आम्ही संस्कार लावणार? इतकी बेकार अवस्था झाली. त्यासाठी नियमात राहणे खूप महत्त्वाचं आहे. पहिलं घरच्यांनी शिस्त बाळगावी, तर तुमची मुलं शिस्त बाळगतील. जर तुम्ही मठात आलात प्रौढ व्यक्ती, तर तुमची मुलं येतील, तरच तुमच्या मुलांना संस्कार शिस्त लाभेल, आज्ञता लागणार नाही. एकदा मोठी अवलाद झाली का ती सुधरतच नाही. कारण की एकदा 18 वर्षाच्या पुढे गेले, कॉलेज कुमार झाला, ती बुद्धी तर एकदम भ्रष्टच असते, मग तुझा विचार पण करू शकत नाही. त्याच्या आधीच लहानपणापासून बेटा एक माळ स्वामींचा जप कर, सकाळी उठल्या उठल्या पहिल्या स्वामी महाराजांचं दर्शन घे, सूर्याला नमस्कार कर, धरती मातेचं दर्शन घे, आईवडिलांचं दर्शन घे, आणि मग तुझ्या शाळेत जा, कुठे कॉलेजमध्ये जायचे ते, मग काय लपडी लुपडी करायची तेवढी कर. पण ते नाही, आम्हाला मुलांना काहीच सांगायचं नाही. जाऊ दे काय नाही होत, उलट बोलते अरे काय जातं त्या मठामध्ये, काय मिळतं तुला तिथे? मग तेच आई वडील नंतर रडतात. मग महाराज मुलगा व्हायला गेला, त्यावेळेस तुम्ही बोललेले ना काय मिळतं त्या मठात? त्या मठामध्ये हेच मिळतं जे मी आता सांगतो ना तुम्हाला, ही शिस्त, हेच इथं मिळतं. आणि एकदा मुलगा हाताच्या बाहेर गेला ना, मी काय करणार त्याला? मी काय करू शकतो का मला सांगा? एखादा मुलगा मुलगी किंवा हाताच्या बाहेर गेली, कुठला बाबा भगत नीट करू शकतो का? शक्यच नाही. ते फक्त लहानपणीच आई वडिलांच्या हातात असतं, बाकी कोणाच्याच हातात नसतं. जर आई वडील व्यवस्थित तर मुलं त्यांची चांगली. गोडाऊन खराब मटेरियल पण तसंच. मग तुम्ही शोरूमला घेऊन जा गाडी नीट करायला, काही जा, जर शोरूमच भंगार असेल तर पार्ट्स मागवायला ते तुम्हाला 2 महिनेच लावतील. हे कधी पण लक्षात ठेवा. म्हणून कुठल्याही मठ मंदिरामध्ये कुठेही तुम्ही गेलात तर पहिले नियम वाचा. ठीक आहे, ज्या ठिकाणी पायावर पाणी घ्यायला नसेल तर गोष्ट वेगळी आहे, पण नियमातच जा. पण ज्या ठिकाणी पायावर पाणी घ्यायचं त्या ठिकाणी पायावर पाणीच घेऊन जा, हात स्वच्छ धुवा आणि त्या देवाचं दर्शन घ्या. कारण ते हातात तुम्ही माळ घेता ना वडायला, तुळशीची माळ किती पवित्र आहे माहिती आहे का तुम्हाला? आता तिचं महत्त्व सांगायला गेलं तर आणखी वेळ वाढायचा. रुद्राक्षीची माळ, तुळशीची माळ याला खूप महत्त्व आहे. कशाला स्वतः नरक प्राप्ती करण्याचा प्रयत्न करताय? नका करू, असं वागू नका. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, चांगलं वागा, चांगलं राहा, शिस्त बाळगा, आचरण शुद्ध ठेवा आणि आईवडिलांची सेवा करा. मी सांगितले आणि नियमात राहा. मी जे सांगितले ते नियम पाळा. मंदिरात यायला बाहेर नाही बोलत बाबा, नाही बारा आम्हाला महाराष्ट्र ताब्यात ठेवतायत. ताब्यात ना बाहेर काय कुठं हिंडायचं हिंडा, मला काय घेणं. पण इथं मठात आल्यावर तरी नीट राहा. अशी पण लोक आहेत. आता काय सांगायचं? आता गणपती काय, त्या गणपतीने आता काय करावं काय माहीत. कोणी वरदान दिलंय गणपती बाप्पाला माहिती नाही. लोक गटरीच गणपती डुबवत आहेत. व्हिडिओ पण आहे माझ्याकडे.
विटंबना करून टाकली त्या गणपतीच्या अक्षरशः. गटारीमध्ये असे उघडे गणपती आहेत, असे वरच्यावर ठेवलेले गणपती आहेत. जन्मजन्मी नरकाचे पातकी झाले ते. जे ऐकत असतील ना माझ्या चॅनेलवर पण इतर पण, त्यांनी डायरीत लिहून ठेवा, मराच्या वेळेस ते उघडून बघायची. जन्मजन्मी नरकाचे पातकी, पातक भोगणार कर्माची फळं. गटारीत डुबवता तुम्ही. अरे एक तलाव करा, एक ड्रम ठेवा, त्याच्यात बुडवा, मातीचा गणपती घ्या, काहीतरी करा, त्याचं पूर्ण माती व्हायला पाहिजे त्याची. ती माती समुद्रात सोडा किंवा वाहत्या नदीत सोडून द्या, कुठेतरी सोडा बाबांनो, पण गटारीत नका सोडू. एवढी विचित्र लोक झालेली आहेत. म्हणजे अक्षरशः देवांना पण सोडत नाही. आराध्य देव ज्याच्या नामाने अनेक ब्रह्मांडांची सुरुवात होते, तो सूर्य भगवान ज्यावेळेस त्याला आपल्याला प्रकाश द्यायचा असेल त्यावेळेस तोही गणपतीचं स्मरण करत असेल, आणि त्या गणपतीला आम्ही गटारीत सोडून देतो आणि ते गटारीमध्ये पोहतोय गणपती. का त्याचं विसर्जन झालं का विटंबना झाली, हे बघितलं मी डोळ्याने. मी टाकेल बघा, तो व्हिडिओ पण टाकेल बघा तुम्ही नक्की आवर्जून, आणि प्रबोधन पण टाकेल. पण असं करू नका. ज्यांनी ज्यांनी या गोष्टी केल्या ना, त्यांच्या घरात कधी सुख शांती राहणार नाही. कर्माची फळं भोगणार म्हणजे भोगणार, हे 100%. का माझा शब्द नाही, मी काय मोठा परमहंस नाही लागून गेलो, पण हे आपल्या ग्रंथपुराणामध्ये लिहिलेल्या घटना, हे गुरु महाराजांनी सांगितलेल्या घटना. जे मोठे मोठे संत होऊन गेले त्यांनी सांगितलं. एक तर तुम्ही गणपती बसवायचा तर शिस्तीत बसवा, व्यवस्थित त्याचं पालन करा. जर आम्हाला त्याचं पालन करता येत नसेल तर तुम्ही बसवू नका. तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं नाही, त्या गणपती सांगितलं नाही कानात येऊन, बाबा माझी स्थापना करा आणि रोज पत्ते खेळा माझ्या दरबारात येऊन, असं सांगितलंय का? नाही. मग कशालाही नाटकं करायची? ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती ते जाऊन पाया पडा. मग ते लोक तरी मोठ्या मोठ्या डोहामध्ये बुडवतात जाऊन, काय तो गणपती डुबणारच नाही, एवढा मोठा गणपती, म्हणून त्यांना खोलमध्ये घेऊन जायला लागतं. आणि आम्ही काय करतो, डोक्यात धोतून देतो फेकून, पड तिथं, तूट नाही तर फूट नाही तर काही होऊ दे, त्याची विटंबना होते. असं करू नका, अन्यथा कर्माची फळं भोगितल्याशिवाय राहणार नाही. असो, आतापुरतं एवढंच. परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. शिवगोरक्ष आदेश. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर महादेव. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वामींचं नामस्मरण करायचंय. मोठ्याने बोला, माझाच आवाज निघता कामा नये, तुमचा पण आवाज निघायला पाहिजे. चला सुरुवात करायची आहे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ.
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय
जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव सर्वांना आदेश